मला माहिती आहे व्हिडिओ अपलोड करायला जरा उशीरच झाला आहे, बट बेटर लेट दॅन नेवर. आपण रममध्ये ड्रायफ्रूट सोक केले होते. तेच ड्रायफ्रूट्स वापरून आज आपण केक बनवणार आहोत. नमस्कार मंडळी, मी स्वाती स्वागत करते माझ्या क्रिएटिव्ह कॉर्नरवर. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सगळ्यात आधी आपण इन्ग्रेडियंट्स बघूयात. 100 ग्रॅम शुगर, 2 एग्स, 100 ग्रॅम सॉल्टेड बटर, 125 ग्रॅम सोक केलेले ड्रायफ्रूट्स, 100 ग्रॅम मैदा, 40 ग्रॅम बदाम पावडर, 2 टीस्पून कोको पावडर, ऑरेंज आणि लेमन झेस्ट, काजूचे स्लाइस, जायफळ, दालचिनी व सुंठ पावडर प्रत्येकी 1/4 टीस्पून. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 1/4 कप ऑरेंज ज्यूस व 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स. या सर्व गोष्टी रूम टेम्परेचरच्या असाव्यात. फ्रीजमधून काढून लगेचच वापरू नयेत. सर्वात आधी आपण वेट इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊयात. एका मोठ्या बोलमध्ये बटर घेऊयात. इथे मी सॉल्टेड बटर वापरत आहे. तुम्ही अनसॉल्टेड वापरणार असाल तर 1 चिमूट सॉल्ट नक्की ॲड करा. त्याने केकची टेस्ट आणखी एन्हान्स होते. यात आपण पिठी साखर ॲड करतोय. तुमच्याकडे अवेलेबल असल्यास ब्राऊन शुगर वापरा, त्याने फ्लेवरसुद्धा खूप छान येईल. यात तुम्ही 1 टेबलस्पून कॅरेमेल सॉससुद्धा वापरू शकता. साखर आणि बटर एकत्र करून ते 5 ते 7 मिनिट चांगले फेटून घ्यावे. त्याचा कलरही चेंज होतो. त्यानंतर त्यात 1 अंड फोडून बीट करून घ्यावं व त्यानंतर परत 1 अंड घालून बीट करून घ्यावं. दोन्ही अंडी एकाच वेळेस ॲड करू नका. त्यानंतर त्यात 1 टीस्पून व्हॅनिला इसेन्स टाकून पुन्हा एकदा छान फेटून घेत आहे. आता इथून पुढे आपल्याला बीटरचा वापर करायचा नाहीये. त्यानंतर ऑरेंज व लेमन स्वच्छ धुवून घेऊन त्याची वरची साल ॲड करून घेऊयात. याला ऑरेंज झेस्ट असे म्हणतात. याचा व्हाईट पार्ट घेत नाहीये. व्हाईट पार्ट टाकला तर केकला कडवट चव येण्याची शक्यता असते. आता आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊयात. मैदा, कोको पावडर व बदाम पावडर यांच्या मिश्रणात जायफळ, दालचिनी व सुंठ पावडर टाकून घेऊयात. हे सर्व छान मिक्स करून घेऊयात. आता वेट इन्ग्रेडियंट्समध्ये हे ड्राय इन्ग्रेडियंट्स चाळून घेऊयात व कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करून घेऊयात. इथे आपण बीटरऐवजी स्पॅच्युलाचा उपयोग करणार आहोत. मिश्रण थोडं ड्राय वाटत असल्यामुळे मी इथे 1/4 कप ऑरेंज ज्यूस वापरत आहे. याऐवजी तुम्ही रमसुद्धा वापरू शकता. आता यात सोक केलेले ड्रायफ्रूट्स ॲड करून घेऊयात. थोडे ड्रायफ्रूट मी डेकोरेशनसाठी बाजूला काढून ठेवले आहेत. रम केकचे बॅटर थोडंसं थिक असतं. त्यानंतर आपण हे बॅटर बटरने ग्रीस केलेल्या 8 इंचाच्या टिनमध्ये टाकून घेऊयात. वरून थोडे सोक केलेले ड्रायफ्रूट्स व काजूच्या स्लाइस लावून डेकोरेट करून घेऊया. प्रीहीटेड ओव्हनमध्ये 170 डिग्री सेल्सिअसला 40 to 45 मिनिट्स बेक करून घेऊया. तुम्ही जर कढईमध्ये बेक करणार असाल तर कढई गरम करून त्यात एक स्टँड ठेवून त्यामध्ये केक टिन ठेवावा व वरून झाकून लो फ्लेमवर 40 to 45 मिनिट्स बेक करून घ्यावा. इथे मी दुसऱ्या एका केकची क्लिप ॲड केलेली आहे. ऑथेंटिक रम केकमध्ये केक गरम असतानाच त्याला टूथपिकने होल करून त्यात 2 ते 3 टेबलस्पून रम टाकून घेतात. मी ही स्टेप करणार नाहीये, तरीही हा केक सुपर सॉफ्ट व मॉइस्ट होतो. रम केक आपल्या साध्या स्पॉन्ज केकप्रमाणे स्पॉन्जी होत नाही, तो थोडासा डेन्स असतो. आपला केक बेक करून झालाय. खूप यम्मी दिसतोय. क्रिसमसला, न्यू इयरला हा केक नक्की ट्राय करा. मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर फ्रॉम क्रिएटिव्ह कॉर्नर. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू सून. टिल देन, गुड बाय.